तर या सर्वांनी जेवायला बघा किती सुंदर अशी डिश तयार केली स्नेहाने. ओ हो हो हो. ओ हो 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 हो. हो हो काय आहे हे? एकच नंबर. बघा, पनीर पराठा इज रेडी. लिचूला एक गरम नंबर. होते खूप. अब की चाय मॅडम जी. आता कसं झालं, आम्ही ठरवलेला की हे बोलले की आता स्नेहा तुला 2 टाइम चहा मी देणार. नमस्कार सर्वांना. तर आता चाललो मी मसाला कुरिअर करायला. तर दुपारचे वाजलेत 1:30 वाजलेत. ॲक्च्युली मी सकाळी सर्वांचे मसाले कुरिअर करून आलो आहे, पण आत्ता जरा अर्जंट मसाले कुरिअर करायचे आहेत. तर एक ताई आहे मुंबईमधून, सांताक्रूजमधून ताई आहे. तर ताईला ना अर्जंट मसाला हवा आहे. ती 4 दिवसानंतर कतारमध्ये जायचं आहे. तर आपला मसाला घेऊन जायचा आहे. तर दरवर्षी येते ताई आणि आपल्याकडनं मसाला घेऊन जातो आहे. हे बघा, ऑलरेडी आपण 20-25 किलो मसाला कुरिअर करून आलो आहे. ह्या आता 10-12 ऑर्डर आहेत. तर मी काय विचार केला का ताईचं जरा अर्जंट आहे, तर त्याच्यासोबतच आणखीन आपल्याला आता 10-12 ऑर्डर ते पण मसाले कुरिअर करून देऊया. आणखीन हां, ज्याला कोणालाही मसाला हवा असेल ना, तर आता पटापट आपल्याकडनं ऑर्डर करा. कारण असं कशी 30 येते. आम्ही खूप वेळेला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला वेळेवरती 30ची पार्टी करण्यासाठी, 31चा स्पेशल जेवण बनवण्यासाठी आपल्या मसाल्यामध्ये हवा असेल तुम्हाला मसाला, तर नक्की आमच्याकडनं ऑर्डर करा. तो 31 येण्याच्या अगोदर, ख्रिसमस येण्याच्या अगोदर तुम्ही आमच्याकडनं लवकर मसाला ऑर्डर करून घ्या, जेणेकरून तुमच्याजवळ मसाला लवकर लवकर पोहोचेल आणि आपल्या मसाल्यामध्ये तुम्ही स्नेहा लजीज मसाल्यामध्ये लजीज रेसिपी बनवणार. तर चला आता सर्वात पहिले ना आपण कुरिअर ऑफिसमध्ये जाऊया आणि ह्या दुपारच्या ज्या ऑर्डर आल्या आहेत ना आपल्याला 10-12, त्या कुरिअर ऑफिसमध्ये देऊया. आणखीन उलवेमधून 2 ताई आहेत. तर ताईने पण आपल्याकडनं मसाला, एक ताईने 1 किलो मसाला ऑर्डर केलेला आहे, एक ताईने अर्धा किलो मसाला ऑर्डर केलेला आहे. तर तो त्यांना मसाला देऊया. आणि आजचा दुपारचा प्लॅन आहे मटनचा. खूप दिवस झाले मी मटन नाही खाल्लं, म्हणून स्नेहाला सांगितलं की स्नेहा तुझ्या आजचं मला मटन खायचं आहे. तर स्नेहाने पण सांगितलं तुम्ही घेऊन या, मी बनवून देते. तर सर्वात पहिले आपण हे मसाले सर्व आहेत ना एक कुरिअर करायला देऊया. ताईने जे ऑर्डर केलेत ते ताईला पण मसाले देऊया. मग नंतर जाऊया मटन शॉपमध्ये आणि मस्तपैकी चांगला एकदम फ्रेश मटन घेऊया रेसिपीसाठी. तर चला कंटिन्यू राहा. तर सर्वांचे आता आपण मसाले कुरिअर केलेले आहेत आणि आता आपण ताईने ज्या मसाला ऑर्डर केले ते ताईंना मसाला देण्यासाठी चालू 17 नंबर बिल्डिंग. ओके, नमस्कार ताई. फर्स्ट टाइम तुम्ही आपल्याकडनं मसाला ऑर्डर करताय ना? फीडबॅक नक्की द्या. तर आता आपण मसाला दिलेला आहे ताईला. चला, आपले व्हिडिओ बघतात ये दादा. काय नाव दादा तुमचं? विश्वदीप दादा आहे. कधीपासून तरी व्हिडिओ बघताय? खूप वर्ष झाली. अच्छा अच्छा, मसाला द्यायचा होता म्हणून आलो होतो. चला चला, थँक्यू. तर या ताई, नमस्कार ताई. अच्छा, ताप आले तुला? पहिल्यांदा केलंय. फीडबॅक नक्की दे हा. अच्छा अच्छा, थँक्यू. चला चला ताई, थँक्यू. आता आपण मटन घेण्यासाठी आलो. आधा किलो चाहिए. आधा किलो ही दे दो हाँ. और नल्ली को मांस रहना चाहिए. हाँ बराबर, ठीक है, ओके. ये एक मिनट, हाँ, ये जो मांस है ना उसमें से निकाल के थोड़ा सा हड्डी वाला डाल. हाँ ओके. हाँ बस. ओके. कारण सर्व बोनलेस झालं असतं ना मांस मस्त, म्हणून त्याच्यामुळे थोडासा हड्डी येतोय. ओके. तर आपण मटन घेतलेलं आहे. थँक्यू. तर आता मी घरी आलोय. स्नेहा झाडू मारते. लिचू बघा, लिचू लिचू. सानू झोपली. सानू झोपले आतमध्ये. रात्री बघा मी रात्री किती चुकून झोपते तरी कचरा कुठून जमा होते हा. कचरा भरपूर जमा होते ना. मग मातीसारखी येते. ठीक आहे, मटन आणलंय. चलो ऑर्डर घेते तोपर्यंत मी ना. तर माझं ना आता ऑर्डर वगैरे घेऊन सर्व झालेलं आहे काम. आणि आता आपण मटन बनवतोय. एकदम फ्रेश आहे ना. हा संध्याकाळसाठी पण होईल तुम्हाला. हा, म्हणून तर अर्धा किलो आणलंय. आणि आजचा मटन तू कसं बनवणार आहे? कसं बनवू, वाटणवाला तर विदाऊट. एक काम कर, विदाऊट वाटणवाला बनव. हिरवा वाटण कसा बनवतोय ना आम्ही हे तुम्हाला दाखवते. कारण खूप लसूण थोडा वेळेला जास्तच घ्यायचा आणि खूप वेळेला कसं म्हणजे हिरवा वाटण आम्ही जेव्हा पण बोलतो ना झालेला असते तेव्हा सांगतो काय काय टाकले. तर आता ऍक्च्युअली तुम्हाला कसा बनवते तुम्ही तुम्हाला दाखवतो. तर इथं आपण
लसूण टाकलाय, आला टाकलाय आणि खूप सारी अशी कोथिंबीर घेतोय आपण हिरवा वाटणसाठी. स्वच्छ धुवून घ्यायची आपण. आणि मिरची टाकली. तर म्हणजे मला हे सांगा, आता तुम्ही नेहमी जेव्हा पण मी तुम्हाला विचारते की वाटणवाला बनवू का बिना वाटणवाला, तर तुम्ही बोलतात बिना वाटणचा बनवतो का, असं रिझन काय? बिना वाटणवाला आहे ना, तर तुम्ही कसं आहे माहिती? लहानपणीपासून तर वाटणवालाच मटण खात असाल हा, नेहमी. बिना वाटणवाला ना खूप टेस्टी लागते, खूप म्हणजे खूपच टेस्टी लागते. त्याच्यामुळे तुला नेहमी मी सांगतो का बिना वाटणवाला बनव. आणि जो वाटणवाला असतं कसं मसाले भरपूर असतात त्याच्यामध्ये, बरोबर ना? हो. मसाले भरपूर असतात. मग त्याच्यामध्ये कसं असते माहिती का, माझा एक्सपिरियन्स हा बोलतोय का आपण जेव्हा पण असं म्हणजे वाटणवाला खातो ना, म्हणजे थोडासा आपण जेवलो ना तर लगेच मन भरून जाते त्याच्यामध्ये. बरोबर. आणि बिना वाटणमध्ये टेस्टी तर बनतंयच, पण कसं आहे म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण खातो. आणि थोडासा खाल्यावरती मन नाही भरत. राहिली गोष्ट की आता मी चवळीची भाजी दाखवली, तिथे एक ताईने अशी कमेंट केली की तुम्ही वाटण नाही टाकत का, खोबरा नाही टाकत का? तर माझं मी सांगते, मला ना एकदा टीबी झालेली, तुम्हाला मी एक आपल्या लव्ह स्टोरी पाठवून हा, सांगितलं. बरोबर. तेव्हापासून मी खोबरा वगैरे खूप कमी युज करते हा. माझ्यासाठी. आणि मग माझ्या सोबत राहून ह्यांना पण सवय झाली आहे. हम्म. बघ ना, जशी संगती असते तसा, तर मी जसं खाते मग ह्यांना पण आवडते, असं आहे ते. हा. आणि आम्ही कसं म्हणजे या रेसिपी वगैरे तुम्हाला सारखं दाखवतो ना तेव्हा. बिलकुल खात नाही खोबरा, हा. म्हणजे असं आहे आणि जेवणामध्ये. तुम्हाला आम्ही कधी कधी म्हणजे असं व्हिडिओच्या म्हणजे जेव्हा रेसिपी दाखवून तेव्हा तुम्हाला आम्ही सांगतो तुम्ही ते वाटण पण ऍड करू आणि शकता. ऑर्डर मध्ये जेव्हा असायचे तेव्हा मी नेहमी वाटण टाकून, बिना हा. वाटण मला कधीच कोणाला दिला नाही, कारण प्रत्येकाला असं वाटते ना, हा. आगरी रेसिपी बोलवली की वाटण येणारच, असं हा, आहे ते. बरोबर. तेव्हा टाकायची मी, पण आपल्यासाठी पाहिजे तसं खातो आपण, असं हा. आहे. आता मस्त हिरवा वाटण बनवतो. तर हे बघा बघा असं अशा प्रकारे आपण थोडंसं हिरवा पाणी वाटण ऍड करून बनवतो. आपण केलंय रेडी. हा. आता आता कांदा मस्तपैकी chop कांदा करू. चॉप करून घेणार आहे स्नेहा. हो. संपले कांदे? नाही, 5 किलो आणले ना तुम्ही? आहेत ना भरपूर. मग 5 किलो नाही, 7 किलो. किती? 7 किलो 100 रुपयाचे होते ते 7 कांदे. किलो होते? हा. नेहमी ना स्नेहा चॉप करते, आज मी स्नेहाला हे करून देते कांदा. पण एवढं इझी आहे ना हा प्रोडक्ट, हो. म्हणजे तुम्हाला ना तुमच्या मार्केटमध्ये पण कुठेही मिळेल. फक्त चॉपर बोला, कांदा चॉप करायचंय, भाजी चॉप म्हणजे कोबी वगैरे त्याच्यासाठी युज होता. चॉपर. चॉपर फक्त बोला, लगेच तुम्हाला भेटेल. बघा आता किती म्हणजे कमी Easy. वेळात इझी आपण चॉप करू बघा. बस किती 10 सेकंड. किती 10 सेकंड पेक्षा पण कमी. मग हे बघा एवढा इझी आहे. हो. तर आता हे बघा इथे कुकर गरम झाल्यावरती स्नेहाने तेल टाकलंय रेसिपीसाठी जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा. आपण जे मसाले युज करतो त्याच्यातले हे बघा किती भारी आहे. हा, आम्ही जेवण बनवण्यासाठी पण अशीच हाय क्वालिटीचे मसाले घेतो. तर दालचिनी टाकली, मग त्यानंतर दगडफूल टाकलाय, थोडासा एकदम असं टाकायचं, अर्धा किलो आहे म्हणून. बस. स्टार फुल टाकले बस. हे बघा किती. आणि मोठी इलायची टाकली. आणि हा गेला तेजपत्ता. आणि 3 ते 4 काळी मिरी, बस. 3 ते 4 काली मिरी. एवढे आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत. आणि मग चॉप केलेला आपण कांदा टाकलेला आहे. या रेसिपीमध्ये ना आपण 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. आणि मटण असणार अर्धा किलो, म्हणजे अर्धा किलोचं प्रमाण सांगते तुम्हाला. मग त्यानंतर लगेच हिरवा वाटण आपण ऍड केलेला आहे याच्यामध्ये. जेवढा बनवलेला तेवढा ऍड नाही, करायचा थोडासा राखण थोडासा. जास्त बनलाय. ओके ओके ओके. एक नॉर्मल. हा, सुगंध बघ, हिरवा वाटणचा जो सुगंध असते ना भारी असते ना. त्याच्यावरतीच तर पुन्हा असते नॉनव्हेजचा टेस्ट. आणि त्यानंतर मटण ऍड करते बघा. पीस बरोबर आहेत ना? हो. आज लजीज स्नेहा के हात का लजीज मटण. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. आणि मस्तपैकी मटनला आता वाटण जे काही आपण ते इन्ग्रेडियंट्स टाकले त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकदम चांगल्या प्रकारे. आणि बघा आता या स्टेजवरती स्नेहाने झाकण दिलंय. 2 सिटी आली की गॅस बंद कर. ओके. 2 सिटी करून घेतले मी. बघा किती छान असा जे वाटण वगैरे होतं छान असं शिजलेला दिसतोय. हो. परत गॅस ऑन करायचा. आणि चॉप केलेलं आहे 1.5 टोमॅटो चॉप केले. 1.5 टोमॅटो चॉप केलेलं आहे. मस्तपैकी ऍड करायचं आहे आपल्याला.
हा हा हा, काय सुगंध. आणि त्याच्यात Oh मटण my एकदम God. फ्रेश होता आज. का मटण एकदम फ्रेश होता, मी तुम्हाला बघूनच सांगितलं ना. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. किती चम्मच आपण अर्धा किलो मध्ये ऍड करणार, कारण आता आपण 2 मीडियम तिखट करणार. टाकतो. 2, दोन, थोडस तिखा पाहिजे कारण ना. आपण टोमॅटो कांदा वगैरे सगळं टाकलं तर ते बॅलन्स होऊन जाते. ओके. आणि जर आता आपल्या जर स्नेहा लजीज मसाला जर कोणाकडे नसेल तर त्यांना काय काय मसाले टाकावे खूप लागतील, सारे मसाले, गरम कारण बिना मसाला, वाटणचा आहे हा. गरम मसाला, मटन मसाला. ओके. खूप लोक काश्मीरी मिरची पावडर म्हणजे कलर साठी ऍड करतायत. बरोबर. हा, तर ते 4-5 मसाले अजून म्हणजे काय काय बोलले बघा मी, काश्मीरी मसाला पावडर, मटण गरम मसाला. मसाला, मटन मसाला, आणि खूप लोक मग हे पण करतात जिरा पावडर आणि काळी मिरी पावडर, हा, ते पूर्ण एक बॅलन्स बनवण्यासाठी. तर तुम्ही ते बघू शकता. पण जर आपला स्नेहा लजीज मसाला असेल तुमच्या जवळ, तर तुम्हाला फक्त स्नेहा लजीज मसाला आणि हळद आणि मीठ, दुसरे बस. मसाले टाकायची गरजच नाही. फक्त या एकाच मसाल्यामध्ये तुमचा सर्व मसाल्यांचं काम होणार, माहितीये का. हो. आणि मग त्यानंतर हळद टाकलेली आहे. आणि ज्याला कोणालाही मसाला आमचा हवा असेल स्नेहा लजीज मसाला, तर तुम्हाला आम्ही स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्ही घरी बसून आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. मसाले टाकून झाल्यावरती स्नेहाने एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आता मटनला मसाल्यांमध्ये ना. हो. बघा. आणि तुम्ही तर जेव्हा जेवण बनवणार तेव्हाच तुम्हाला ते मसाल्याचा असं सुगंध येणार. काय म्हणतो तुला, अरोमा. एरोमा. हा, एवढा भारी येणार ना का तुम्ही खुश होऊन जाणार ना. हो. आणि बघा एकदम सिंपल रेसिपी, आता काहीच केलं नाही, फक्त आलं लसूणची पेस्ट, कांदा आणि थोडेसे खडे पण ही मसाले. सिंपल रेसिपी फक्त आपल्या मसाल्यामध्ये सिंपल आहे, बनते. बरोबर आहे. कारण आता किती मसाले टाकायचे ते ना, सांगितलेलं. 1 ते 1.5 ते 2 चम्मच टाकला की एक फ्लेवरफुल बनते. हा, आणि ज्यांना नॉलेज नसते बघा मसाल्याचं किती काय टाकायचं, मग ते थोडासा गडबडते रेसिपी असं. बरोबर. आणि गरम बघा, पाणी केलं मी ते 1 ग्लास. ओके, गरम Add पाणी करूया. ऍड करूया. गॅस बंद कर ना. कुठला तिथला. हा. हा, छान असं मिक्स मस्तपैकी करूया. मिक्स करून घ्यायचंय पुन्हा एकदा. हे बघा, एकदम सिंपल रेसिपी आहे. पण या सर्व सिंपल रेसिपी कशामुळे बनतात, आपल्या मसाल्यांमुळे. बाकी कोणते कोणते मसाले टाकायचे ते स्नेहाने तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा आता मोठी उकळ आलेली आहे. आता मी ओके. झाकण लावणार आहे आणि मीडियम फ्लेम करूया आपण. 3 ते 4 सिटी मध्ये आपलं मटन रेसिपी रेडी होणार. 3 ते 4 सिटी. हो. ओके. तर मस्तपैकी इथे मटन बनते. आणि हे बघा, इथे आता स्नेहा लजीज मसाला टाकून काय बनवते, पनीर पराठा, पनीर मसाला बनवते. पनीर पराठा बनवते. अरे वा. मग तुम्ही मटन खाणार तर मी पनीर हे नाही खाऊ शकत का, पराठा. हो, बरोबर आहे. हेल्दी. चवीनुसार मीठ टाकते. मला मटन सोबत काय चपाती ना देईन. हा, आणि rice. भात. बघा, पनीर पराठा इज रेडी. लिचूला एक गरम नंबर. होते खूप. मस्त छान झालंय हा. मग टेस्टी पण लागणार. हम्म. दही घेतली, थोडीशी साखर ऍड केली, अच्छा. त्याचा डिप करून खाणार मी. मटन झाला, हा, कोथिंबीर चपाती add पण करायची. झाली. हा. कोथिंबीर फक्त ऍड करायची आहे का. तिन्ही आणि बघा झाकण काढलेलं आहे. वा 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 वा. कुकरचा झाकण काढलेला आहे. किती सुंदर असा कलर आलाय बघा. लेचू बघा कशी ग्लास वरती बसली. तिला अंघोळ करायची वाटतं ना. ती अशीच करते पण ना. हम्म. तिला दुसरा काय दिला तर करणार पण नाही. बाउल बिऊल कसं डोकं जाणार तुझं त्याच्यात. बाउल दिला तर बाउल मध्ये नाही करणार, तिला ग्लास मध्येच अंघोळ करायची आहे. लिचू ती विचारते मी आतमधून का नाही भिजत ना. आणि आता स्नेहा कोथिंबीर ऍड करते. फायनली मटन झालेलं आहे. तर चला आता मस्त जेवायला बसूया. आणि आता स्नेहा डिश वाढते. मस्तपैकी मटन झालेलं आहे. चला जेवायला बसूया आता चपाती सोबत. चपाती राईस सगळं एकदाच वाढू. एकदाच वाढेल. हिला काय, मी चपाती फुलका, पण मी सफेदवाली चपाती बोलतो ना. हो. तर या सर्वांनी जेवायला बघा किती सुंदर अशी डिश तयार केली स्नेहाने. सर्वात पहिले तुम्हाला मटण दाखवते. ओ हो हो हो, ओ हो 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 हो, काय आहे, एकच नंबर, अप्रतिम. तुम्हाला मी असं मटण नुसतं दाखवतो. हे बघा किती भारी शिजलंय बघा. गरम आहे ॲक्च्युली, खूप गरम आहे. थोडं थांबा जरा. भरपूर गरम आहे.
तर मी ना आता पहिला फुलका बनवलाय स्नेहाने. फुलका नाही फुलका. जे काय आहे ते सफेद चपाती एवढा बनवली. मोठा कसं काय बाईट घेता तुम्ही? काय एवढंच मोठं आहे गॅस. तर या ग्रेव्ही सोबत आपण सर्वात पहिले टेस्ट करूया. लिंबू पण हवा होता पण लिंबू नाही, आपण कांदा घेतलाय. या जेवायला. अप्रतिम. म्हणूनच तर मला बिना वाटणचा मटण आवडते स्नेहाच्या हातचा. जेव्हा पण मला बोलते मी बिना वाटणचंच बनव म्हणून सांगतो ना तुला. हो. खतरनाक, अल्टिमेट म्हणजे अल्टिमेट. आणि जेव्हा पण मी बिना वाटणचं मटण स्नेहा बनवून मला देते तेव्हा मला वाटतं की मी असं म्हणजे पहिल्यांदा खाते का काय एवढं टेस्टी. म्हणजे तो बोलतो मनच नाही भरत, एवढा भारी बनवलंय. क्या बात, अप्रतिम. बघा नल्ली, बघा नल्लीचं हे बघा. आणि तुम्हाला इथलं हे दिसत असेल, हे बघा जे आतमधलं असेल ना नल्लीमध्ये बघा, ती एकदम पद्धतशीर. हा जेव्हा बाहेर आला का तुम्ही समजायचा का तुमचं मटण एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. असं गरम. अप्रतिम. बघा खाली झाली, एकदम परफेक्ट शिजलंय मटण. एवढा गरम आहे ना का माझ्या डोळ्यामधून पाणी आलंय. पण ते बोलतात ना माझं मन स्वतःला सावरतच नव्हता, मला खायचंच आहे. आणि मी तेवढा गरम खाल्ला, एवढा टेस्टी झाला. एकदम मक्खन बोलतात ना, मक्खन सारखा एवढा एकदम सुंदर झाला. तर चला आता आम्ही जेवून घेतो. आणि इथे मी खाते माझा पनीर पराठा. पनीर पराठा? लिचू इकडे ए ती पण इथे ये, चले पटकन ये मम्माकडे. लिचू चले. खूपच म्हणजे खूपच सुंदर झालेलं आहे जेवण ये बोले आजचा. आणि जी तुम्हाला रेसिपी दाखवली नक्की ट्राय करा. अप्रतिम. काय सांगूच नाही तुझ्या हातची जादू. मग मला माहितीच होतं टेस्टीच बनणार. मसाला हा आमचा तुम्ही नक्कीच ऑर्डर करा. तुम्हाला टेस्टी जेवण बनवता नक्की मसाला ऑर्डर करा. आणि बघा व्हेज मध्ये पण मी ते आपले मसाले सोडूच नाही शकत, इतका मला आवडतं आपले मसाले. असं झालंय मी संध्याकाळी खाणार मस्त खाणार म्हणजे खाणारच. छान झालं एकदम. मटनचा बाबा काय बेत आहे, बेतच बोलतात ना. एक नंबर, एक म्हणजे एक नंबर. आली आता दही नाही मिळणार तुला. अप्रतिम. हे बघा मटनची नल्ली बघा अशी खाली झाली पाहिजे, सगळं आरपार दिसतंय. तेव्हा तुम्ही समजायचं की तुमचा एकदम मटन एकदम परफेक्ट शिजलाय. बघा थोडासा पण मांस नाही राहिलेला याच्यावरती. बघा आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आता आम्ही निघालोत. कुठे निघालोत? सानू झोपली होती, आता उठली. आता उठलीस ना? हे काय पावडर जरा जास्तच लागली तुझ्या तोंडाला. तर जायचं मग. मम्मी आतमध्ये. अच्छा जायचंच नाही. पिंपल बघा किती आले ना. ते काय आएंगे और जाएंगे ना लिचू. आते हैं और चले जाते हैं. तर आता आम्ही सानूला घेऊन आलो DIY मध्ये. सानूला कोणी पण पैसे दिले ना का ती सर्वात पहिले टॉय शॉप मध्ये येते. मग ती बोलेल नंतर की माझे कुठे गेले. आधीच घेऊन यायला लागते बघ. झोपेतनं उठले पण ती बोलले का प्रॉमिस केलेला बोलते. हा काय बघते. बस कर ना. तो छुवा कोणासाठी घेतलास काल का परवा दिवशी? ससा दिसतो कसा. या बॉटल बघा किती छान आहेत. सॉक्स घेतलाय माझ्यासाठी आणि स्पून घेतला. सानू तुम्ही काय काय घेतलास? बाकी तर आता ना आम्ही घरी आलो आणि पटकन आता मी चहा बनवून घेतो. आपकी चाय मॅडम जी. आता कसं झालं, आम्ही ठरवलेला
की हे बोलले की आता स्नेहा तुला 2 टाइम चहा मी देणार, तरी हा. 4 दिवस पासून तुम्ही कंटिन्यू करताय. बरोबर. म्हणजे असं नाही की फक्त ब्लॉग मध्ये बोलले म्हणून करताय, हो. तर ते एक मला चांगला फील व्हावं म्हणून करताय. तर मला हम्म. खरंच खूप चांगलं वाटतंय आणि माझा बोलतो एन्झायटी पण पूर्णपणे कमी झाली. आणि मलाही आवडला म्हणजे माझ्या बायकोला माझ्या हातची चहा आवडते. अजून काय पाहिजे हा? एकच तर येते, चहा येते हा, ते पण आवडते. आणि ते बस पण ना. इतकी भारी बनवतात. खरंच कोणी का? पिला ना की नेक्स्ट टाइम बोलणार की वा, अच्छा. हे चाय बनवलंय. हा, वाह क्या अच्छा, तारीफ बिस्किट कर खाऊया दी. आपण. हा? तुमच्या कुठे चहा? माझं चहा आहे ना, मी घेते ना म्हणते. सानू तिथे आता ते DY मधून आणले ना, ते सर्व हे करते. ती चहा नाही, तिला नाही आवडत. दूध पिणार सानू तू? नाही ना. नाही घेत. तर पण बिस्किट घेतलंय चहा एक मध्ये. गोष्ट शेअर करू का? हम्म. मला जेव्हा पण हे चहा बनवतात ना, तर मला ते बिरबलची खिचडी एक अशी म्हणजे ना, हे बोला ना कथा असतात बघा, बिरबल की खिचडी. तर हा. ते काय असते, तुम्ही बिरबलची चहा बनवतात. बिरबलची खिचडी बिरबलची म्हणजे चहा? खूप फिरून ते गोष्टी करायचा. तुम्ही चहा बनवायला पण वेळ घेता, तर बिरबलची चहा बनवली. तुला वाटतं माहितीच नाही, मला फक्त एवढाच माहिती आहे का जेवढा आपण बॉईल करून चहा बनवला ना तेवढा टेस्टी लागेल, म्हणून मी टाइम करतोय. मग तसंच तर असतंय. पेशन्स नसतात. मी चहा बनवायला घेतला, मला पटकन पाहिजे असा. ओके. पण हे बनवतात, मी बसलेली असते आरामात. तर चला या सर्वांनी चहा पियाला. बिस्किट गुड डे. मस्त म्हणते. बरोबर ना झालंय? खरंच ना? खरंच खोटं का बोलत. तर बघा आता स्नेहाने झटचपट मस्तपैकी स्नेहाने डोसा बनवला ना चहा सोबत. कारण थंडी लागते आता, असं काय गरम खायची इच्छा खूप होते ना. हो. किती थंडी झाली आता. हा, आणि आता म्हणजे बघा घरामध्ये फॅन नाही चालू, काय नाही, तरी असं वाटतं काय एसी लावली ना. नाही एसी लावली. हा, सानूने एसी लावली. बाबा ही कमाल. कमाल करते रे तू तो. मी आज पूर्ण स्टिकर्स लावले मी जे आणले. अच्छा. माझं तोंड नको हे दाखव. हा चालेल ठीक आहे. झोपेत ना उठलीस ना. तर चला आता आम्ही या ब्लॉगला इथे एंड करतोय. आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हा, आजची जी तुम्हाला मी मटनची रेसिपी दाखवली बिना वाटण्याची, नक्की ट्राय करा. खरंच तुम्हाला आवडेल. एकदम अप्रतिम बनते. नक्की म्हणजे नक्कीच. मला बघा खोबऱ्यावाली नाही आवडत, पण मला बिना वाटणची मी हिला नेहमी सांगतो जेव्हा पण मटन होतं. चेंजेस हवा आहे तर ते बोलतात की बनव. पण त्याच्यामध्ये ना माझं लगेच पोट भरून जाते, मतलब मन Heavy भरते, होते ना ते हेवी होते खोबरं. खोबरा इबरा वाटण बिटण टाकल्यावरती ना. आणि याच्याने बोलला ना मटन मला कधी, आता बघा आता दुपारी बनवलेला, आता रात्री पण तेच खाणार मी. माझं मन नाही भरणार, म्हणजे हे नाही वाटणार का हेवी वगैरे. तर ही रेसिपी ना दाखवली ती नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला सर्वांना. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.